त्या काळी प्रज्ञापुरी तथा अक्कलकोटी रंगपंचमीचा उत्सव आणि सण अतिशय उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा केला जात असे. असेच एका रंगपंचमीच्या दिवशी श्रीमंत मालोजी राजांनी अप्पाटोळास दरबारात बोलावणे पाठवले. दरबारामध्ये त्यावेळेला खासे सरदार उपस्थित होते. तशीच महत्त्वाची मंडळीही उपस्थित होती. जासूद राजाचा निरोप घेऊन अप्पाटोळ्यांच्या घरी पोहोचला. त्यावेळेला भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ हे सुद्धा अप्पाटोळांच्या घरीच होते. जासुदाने अप्पाटोळांना राजाचा हुकूम सांगितला की तुम्हाला दरबारात बोलावलेले आहे. तेव्हा सर्वज्ञ श्री स्वामी समर्थ अप्पाटोळाकडे पाहत म्हणाले, जाऊ नकोस, आज जायचे नाही असे सांगितले. तेव्हा मात्र अप्पाटोळाची स्थिती अतिशय विचित्र झाली. कारण अप्पाटोळांना श्रीमंत मालोजी राजांच्या हुकमाचाही अवमान करता येईना आणि भक्तवत्सल श्री स्वामी समर्थांचाही अवमान करता येईना. त्यामुळे त्यांची स्थिती अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीसारखी झालेली होती. श्रीमंत मालोजी राजांचा दरबारात येण्याबाबतचा 2-3 वेळेचा हुकूम डावलून अप्पाटोळ हे स्वामी समर्थांजवळ थांबले. तेव्हा स्वामी समर्थ अप्पाटोळाकडे पाहत काहीशे रागाने म्हणाले, जर तेथे तुझा गळा कापला, तुझे हात पाय तोडले तर तू काय करशील? तो दरवाजा बाहेर बसून हुकूम सोडतोय की लवकर या, लवकर या. स्वामींचे हे उद्गार ऐकून चिंतोपंतटोळ विचारात पडले की आज निश्चितपणे दरबारामध्ये काहीतरी विपरीत घडणार आहे. असा विचार करून त्यांनी राजाचा हुकूम डावलून दरबारामध्ये जाण्याचे टाळले व ते भक्तवत्सल श्री स्वामी समर्थांच्या चरणाजवळ बसून राहिले. चोपदार माघारी जात असताना श्री स्वामी समर्थांजवळ बसलेले गोपाळ जोशी हिरलीकर हे उठून चोपदाराच्या मागे जाऊ लागले. तेव्हा त्यांना आढळून आले की थोरल्या दरवाजाच्या बाहेर चौथऱ्यावर श्रीमंत मालोजी राजे बसून हुकूम सोडित होते. तेव्हा बाहेर बसून हुकूम सोडतो ह्या श्री स्वामी समर्थांच्या उद्गाराची प्रचिती गोपाळ बुवा हिरलीकर यांना आली.